हाय फ्रेंड्स, तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आता जे शिवजयंती आपली आहे, तर त्यानिमित्त 3 दिवस आहे ना आपल्या जुन्नरमध्ये हे कार्यक्रम म्हणजे हे 3 दिवस कार्यक्रम असतात. तर त्या ठिकाणी हे स्टॉल लागले जातात मस्त. तर हे जवळजवळ 3 दिवसामध्ये असतात. तर संध्याकाळी छान अशा पद्धतीने इथं कार्यक्रमाचं अरेंजमेंट असते. खूप सारी लोक इथं जमतात कार्यक्रमासाठी आणि खूप लोक इथं आलेले आहेत. आता इतकी गर्दी आहे आणि विविध प्रकारचे बचत गटांचे स्टॉल्स इथे लावतात. बचत गट आणि बाकीचेही बरेच प्रकारचे स्टॉल असतात. तर हे पहा, हा एक आयटम आहे. तर शॉर्मा हा सगळ्यांना माहितीच असेल, तर इथं आता हे शॉर्मा बघा, ते इतकं दाखवतात हे आणि देताना इतकी कमी क्वांटिटी असते ह्याच्यामध्ये की बस रे बस. आणि ह्याची प्राईस आहे जवळजवळ 80 रुपये. तर चला म्हटलं, पहिल्यांदाच त्याच्या मेयोनीज वगैरे खूप सारं टाकलेलं होतं. तर हे काही इतकं आरोग्यासाठी चांगलं नसते, पण कधीतरी लहान मुलांना ठीक आहे. तर आम्ही काही हे खाल्लं नाही, मल्हारनेच खाल्लं. आणि त्यानंतर आता आहे ना, इथून पहा आम्ही स्टॉल बघत बघत निघालो, काय आहे काय नाही. तर शॉर्मा आणि जे काही हे असतात ना, तेवढंच वेगळं होतं. बाकी सगळं काही सेम सेम म्हणजे आयटम होते. पण जास्त बिर्याणी होती, चिकन, मच्छी, हे सगळं काही नाही. आईस्क्रीम जास्तीत जास्त. तर इतका मोठा हा राऊंड आहे ना, अक्षरशः एवढं मस्त इथं काम केलेलं आहे. आणि 3 दिवस इथं लोकांना बराचसा असा टर्नओव्हर इथं होऊन जातो. आणि ज्या काही गरीब सामान्य महिला आहेत त्यांच्यासाठी छान आहे. तर त्याच्याबद्दल आता मी तुम्हाला थोडीशी आपली माहिती देते. कारण की आता हे जे आहे ना, तर अगदी मुली असतील, काही महिला ह्या छान आपला बिझनेस करतात. आता तर इथं पनीर मोमोज आणि व्हेज मोमोज असे इथे होते. तर मोमोज तर काही मी कधी खाल्लेले नाही आहेत, पण आता इकडे हे खाल्ल्यामुळे मला नको म्हणत होता. नाही तर माझी इच्छा होती खाऊन पाहायचं कसं असतं. तो नको म्हणलं आता एकटीला. आम्ही जेवण वगैरे गेलो होतो. आम्ही काही तर खाण्याच्या भानगडीत बाहेरचं पडत नाही, कारण मला आवडतं, पण मिस्टरांना अजिबात काही बाहेरचं खाणं आवडत नाही. तर आता बघा, त्यानंतर आईस्क्रीम दिसल्यावर मल्हारला दम पडत नाही. 2-3 आधी एक खाल्ली होती, ही दुसरी. बऱ्याचशा अशा आईस्क्रीम खाल्ल्या. तर म्हटलं आपण चला खाऊ आईस्क्रीम, नाही काय तर. आणि पान तर आम्ही आधीच खाल्लेलं होतं, कारण आल्या आल्या आम्ही पान घेतलं होतं. त्यानंतर पहा, हे ज्यूस वगैरे काढून हे छान आहे अगदी शरीरासाठी एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीने हे. तर गर्दी असल्यामुळे मला व्हिडिओ इतका काही व्यवस्थित घेता आलेला नाही आहे, पण होता होईल तसा मी घेतला आहे. आपल्या सबस्क्राईब फॅमिलीला कळलं पाहिजे की आपले म्हणजे नाही का, बरेच आपल्या तालुक्यात जिथं आपल्या छत्रपतींचा जन्म झाला तिथं कशा पद्धतीने शिवजयंती साजरी होती. तर हे असे स्टॉल असतात. बाकीचा तुम्हाला भव्य दिव्य तिकडं जो काही कार्यक्रम चालू आहे, तर हे आख्यान चालू आहे. तर खूप असं भारी आख्यान आहे. पण काय झाले सांगू का तुम्हाला, इतकी गर्दी काहीच बघता येईना. त्याच्यामुळं म्हटलं चला हे फिरत बसू. आणि आता दिवसा तर काय जाणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही रात्रीतच आलेलो होतो. तर मसाले असतील, ज्या काही दुसरं पण असेल, ते खूप सारं इथं मोठ्या प्रमाणात इथं होतं. तर चला आता बघता बघता आहे ना, मी तुम्हाला थोडीशी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची थोडीशी माहिती सांगते. तर आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला बरं का. तर त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी ना ही पावन झाली आहे. आपण महाराज धीराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आता थोडक्यात माहिती घेऊयात. तर छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचा जन्म 1630 ते 1680, जे इतकेच वर्ष ते जगले. अगदी कमी जगले आणि कमी ह्याच्यामध्ये त्यांनी कालावधीमध्ये खूप सारा आपल्या देश म्हणजे ह्याच्यासाठी राज्यासाठी करून ठेवलेला आहे आपल्या. तर एक महान भारतीय राजा होते ते. आणि 1974 मध्ये ना, नाही सॉरी 1674मध्ये रायगड येथे त्यांचा राज्याभिषेक झाला. मराठा साम्राज्याचे छत्रपती ते तिथे झाले. आणि त्यानंतरचं त्यांचा इतिहास तर आपण असाच बराचसा पुस्तकांतूनच अनुभवलेला आहे.
तर 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला. म्हणून आपल्याकडे शिवजयंतीला खूप सारी हे असते. तर मी ती तुम्हाला दाखवलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर आता पहा, इथे ज्या घोडी आहेत, आपण घोडी उभारतो, तर जरास मी व्हिडिओ जरा फास्ट घेतलेला आहे, कारण की बऱ्याच आपल्या सबस्क्राईब फॅमिलीला हे काही म्हणजे जास्त हे होणार नाही, आणि व्हिडिओ पण खूप मोठा झालेला होता. तर हे छान असे ना इथं हे होते, तोरणं होती, आणि तर ती प्रत्येकी 400 रुपये अशी तोरणांची किंमत होती. पण छान होती वॉशेबल कपड्याची, पण एकदम छान, म्हणजे खरोखर छानच होती. पण आता काय आहे माहिती का, मी काही घेतलं नाही, फक्त आम्ही पाहतच होतो. त्यानंतर इथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे फोटोज वगैरे असतील ते इथं होते. हे इथं अगरबत्त्या होत्या, इथं नागलीचे पापड होते. त्यानंतर पहा, इथंसुद्धा असे त्याच पद्धतीचे बरेचसे असे स्टॉल होते. इथं मसाले होते. त्यानंतर इथं पहा, हे जे आहे ते तूप होतं, गावठी गाईचं तूप अगदी त्यांनी दिलेलं होतं. आता हे बरेचसे असे स्टॉल इथं लागलेले होते. त्यानंतर मग आता म्हटलं, आता आम्ही ना निघण्याच्या ह्याच्यामध्ये होतो, कारण की ना इतकं तुम्हाला सांगते, एवढं गर्दीत पार नको झालं होतं. म्हटलं आता आपण घरी निघूयात. तर तोपर्यंत आम्हाला आहे ना इकडं बाहेर जाताना ही गर्दी पाहू शकता अक्षरशः. बस रे बस. तर ह्या बाजूला इथे एक कार्यक्रम चालू आहे, तर तो आख्यान मी तुम्हाला बोलले, तर त्याकडे गेलो आम्ही. पण गर्दीमुळे काही पाहणं शक्य झालेलं नाही. फक्त इतकं दिसत होतं, ते पण मी सेफ्टी जे सेल्फी किट नेलं होतं, त्याने इतकंसं काही आम्हाला थोडंफार अजिबात चेहरे वगैरे दिसत होतं. तर मल्हारला त्याच्या बाबांनी उचलून घेतलेलं होतं, तर मी ते पाहत होते. पण हे पहा, इतकं अक्षरशः म्हणजे काहीच दिसत नव्हतं व्यवस्थित. त्याच्यामुळं मग आम्ही म्हटलं, हे मला चला आपण निघूयात बाहेर. काहीही समजत नाही आहे, फक्त ही लायटिंग वगैरे त्याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला बघायला मिळेल. इतकं पण कार्यक्रम खूप सुंदर होता. तर अशा पद्धतीचे कार्यक्रम आपले एकदम पारंपरिक जे वाद्य असतात, पारंपरिक जे हे असतात, त्यापासून ते सगळं काही कार्यक्रम इथं आयोजित केलेला होता. शिवाई देवीचं मंदिर आहे ना, शिवनेरी किल्ल्याकडे येतानाच आधीच तिथं लागतं, उजव्या हाताला आहे. तर आल्यावर तुम्ही सगळेजण नक्की तिथे भेट द्या. तर त्याप्रमाणे छत्रपती म्हणजे ते शिवाई देवीचं नाव शिवाई असल्यामुळं आपल्या छत्रपतींचं नाव शिवाजी महाराज नाव ठेवलं गेलं, शिवाजी. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे खूप असा हे होता, म्हणजे खूप ते हे होते, शिस्तीचे होते. सगळं काही त्यांनी व्यवस्थित त्यांचं सगळं होतं. आणि आई जिजाऊंनी सुद्धा त्यांना खूप छान युद्धाचं प्रशिक्षण, सगळ्या गोष्टी काही संस्कार, ते सर्व काही दिलेलं होतं. तर अशा पद्धतीने आपल्या ह्याची माहिती होती. आणि मग त्यानंतर आता पहा, हा थोडासा इथं आम्ही कार्यक्रम करतो. आणि मग आता आम्ही निघालो आहे. तर या बाजूला थोडी गर्दी कमी होती. तर आईस्क्रीम खाऊ म्हटलं, तर मग फालुदा घेतला, आईस्क्रीम घेतल्या. तर मल्हारनी ही घेतली. त्यानंतर आम्ही फालुदा घेतला. त्यानंतर पुन्हा 2 आईस्क्रीम घेतल्या. तर इतकं आता आम्ही इथं मस्त खाल्ले. आणि आता जवळजवळ रात्रीचे वाजलेले आहेत 10, आणि आता आम्ही निघणार आहे जाण्यासाठी. आणि आता थोडी गर्दी पण तिकडं कार्यक्रम असल्यामुळे थोडीशी गर्दी इकडं होती, नाही तर इतकी खूप गर्दी असते तिथं. तर हे पहा, हा फालुदा घेतलेला आहे इथं. तर इतकं काय नव्हतं, पण ठीक होतं, चला. तर त्यानंतर इथं सगळी सोय केलेली आहे पहा. इतकं छान नियोजन आणि नियोजनबद्ध आणि शिस्तप्रिय कार्यक्रम इथं होतात, दरच वर्षी असतात. आणि जवळजवळ होईल तेवढा मी मागच्या वर्षीचाही ब्लॉग बनवलेला आहे, त्याच्या आधीच्या वर्षाचे जो ब्लॉग मी बनवलेला आहे. तर नक्की बघा. ही बाहेर निघताची तुम्ही गर्दी पाहू शकता. ही खूप गर्दी होती. कसं बसं आम्ही इथून निघालो. आणि त्यानंतर गाडी खूप लांब लावली होती, कारण गाड्या काढण्याचं खूप मुश्किल होतं. त्याच्यामुळे गाडी आम्ही खूप लांब लावलेली होती. तर तिथून गाडी काढायची आणि आता घराकडं जायचं, कारण खूप उशीर पण नको.
आपलं वेळेत गेलं म्हणजे. आणि मग त्यानंतर पहा इकडं पार्किंगची सुविधा खूप, इतकी सुविधा असूनही पब्लिक जास्त असल्यामुळं म्हणजे थोडंसं हेच होतं. गाड्या लावण्यासाठी वगैरे सगळी काही व्यवस्था इथं छान पद्धतीने अशी केलेली होती. तर आता कसं बसं बाहेर निघालो आणि आता आपल्या वेशीच्या इकडं गाडी लावलेली आहे, तिथपर्यंत म्हटलं पायी जाऊ. तर मग निघालो आहे आत्ता आम्ही बघा. तर गर्दीचा ओघ काही कमी होत नाही, इतकी गर्दी आपल्या इथं होती. सगळ्या आजूबाजूच्या परिसरातील आणि बाहेरचे सुद्धा आपल्या महाराष्ट्रातून अनेक लोक शिवजयंतीचं म्हणजे शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गडावर येत असतात. आणि खरोखर वर्षातून एकदा तरी आपल्या छत्रपतींचं दर्शन हे घेतलंच पाहिजे असं मला वाटतं. आणि नक्की सगळ्यांनी येत जा. छान आहे खूप. जवळजवळ आपला 1-1.5 तास 2 तास जातात आपले चढण्यामध्ये. पण शिवरायांचा जो इतिहास आहे तो आपल्या मुलाबाळांना दाखवलाच पाहिजे. आणि हे पहा इथून आता ह्या गाड्या बघू शकताय. आता आम्ही कसं बसं इकडून निघून बाहेरच्या बाजूने आता आम्ही निघून चाललेलो आहे. आणि जास्त काय आम्हाला कार्यक्रम वगैरे आतला काही आख्यान वगैरे काहीच बघायला मिळालं नाही. तर खूप छान असं आख्यान होतं हे. जवळजवळ हे जे पुण्यात वगैरे ह्याचे शो होतात आणि अगदी म्हणजे त्यांनी लाईव्हसुद्धा घेऊन दिलेला नाही आहे अगदी कोणालाच. तर सगळ्यांनी ते छान असा आनंद लुटला. आणि आत्ता आम्ही निघालो आहे घराच्या रस्त्याने. तर हो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. अजून एक व्हिडिओ ह्याचा पार्ट 1सुद्धा मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवर. आणि जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय.